आपण पाहत आहात केएस न्यूज मराठी। नमस्कार, केएस न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण येळवी पंचायत समितीचे भाजपाचे अधिकृत उमेदवार विजय रुपनोर सर यांच्याशी बोलण्यासाठी थांबलोय। सर नमस्ते। नमस्ते नमस्ते। काय आता आमचा आता पत्रकार मित्र एक पंचायत समितीला जाणार आणि पंचायत समितीला जाण्याची चिन्ह त्यांच्यासाठी म्हणजे फिरताना आम्हाला थोडंसं पॉझिटिव्ह काय गोष्टी दिसतात आणि पत्रकारातला पण एक पदाधिकारी होऊ शकतो, राजकीय पदाधिकारी होऊ शकतोय हे तुमच्या स्वरूपात पत्रकारांना म्हणजे माहिती पडणार असं वाटायला लागलं। बरं काय वाटतंय आता सध्या, कारण आता 2 दिवसानंतर मतदानच आहे। निवडणुकीची जी रणधुमाळी आहे ती अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे। गावोगावी आम्ही प्रत्येक मतदाराशी थेट मतदाराशी भेटीगाठीवर त्या ठिकाणी भर दिलेला आहे। जनतेसमोर जाऊन आमची पक्षाची, आमच्या उमेदवाराची, आमच्या जिल्हा परिषद जे उमेदवार आहेत सुनीलभाई पवार आणि पंचायत समितीचे उमेदवार अशा दोघांची आम्ही या ठिकाणी भूमिका त्वरित आमचे पक्ष, त्याचबरोबर आमचे जत तालुक्याचे विकासपुत्र आमदार गोपीचंद पडळकर साहेब हे जे आम्ही काय विकासाचा अजेंडा घेऊन जात आहे तर तो आम्ही जनतेसमोर नेलेला आहे। जनतेतून आम्हाला उत्स्फूर्त अशा पद्धतीचा प्रतिसाद मिळत आहे। त्यामुळे विजय हा आमचा निश्चित आहे। इथले या भागातले प्रत्येक भागातले आम्ही ते प्रश्न त्या ठिकाणी जाणून घेत आहेत आणि ते प्रश्न कशा पद्धतीनं सोडवण्याचं म्हणजे वेळेमध्ये प्रयत्न कसे सुटले पाहिजेत तर या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत आहे। एक पत्रकार म्हणून तुम्ही विविध प्रश्नांना तालुक्यातल्या वेगवेगळ्या म्हणजे एक आम्हाला आठवणीतला असलेला एक बसरगी इथल्या वस्ती शाळेचा प्रश्न तुम्ही ते पुढारीच्या माध्यमातून तुम्ही ते बातमीच्या स्वरूपात लोकांसमोर आणल्यानंतर आज त्या ठिकाणी एक चांगली शाळा व्हायला लागली आहे। वेगवेगळ्या प्रश्नांना तुम्ही म्हणजे शासनासमोर मांडायचा, बऱ्याच गोष्टींना न्याय द्यायचा प्रयत्न केला। पण तुम्ही आज येळवी पंचायत समिती गणात फिरत असताना तुम्हाला ग्रामीण भागातल्या कोणत्या प्रश्नाचे म्हणजे अजून उणीव म्हणजे आपण लक्ष द्यायला पाहिजे असं एका दुसरा कुठला प्रश्न असा लक्षात येतोय आला का? म्हणजे सातत्याने आपल्याला म्हणजे काही समस्या आपल्याला प्रकर्षानं जाणवतात तर त्यापैकी आपण जी पाण्याची समस्या आहे तर अजून शेतीला पाणी जे आहे तर ते पाणी म्हैसाळचं काही भागामध्ये आलेलं आहे, काही क्षेत्र ओलिताखाली आलेलं आहे, काही क्षेत्र कोरडवाहू आहे। तर जेणेकरून आपल्याला जलसंधारणाची कामं घेतली पाहिजेत, म्हणजे त्यामध्ये साखळी बंधारा असतील किंवा संचलचर असतील, जेणेकरून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली पाहिजे। तर हा एक मुख्य शेतकऱ्यांचा जो निकडचा विषय आहे। याच्या व्यतिरिक्त मूलभूत सुविधा आणि गरजा तर ह्या देखील आपल्याला काही भागामध्ये अजून पोहोचलेल्या नाहीत, तर त्या पोहोचण्यासाठी आम्ही किंवा त्या देण्यासाठी आम्ही अधिकाधिक त्या ठिकाणी प्रयत्नशील आज मला राहणार आहोत। सांगा, बऱ्याच गावामध्ये पिण्याच्या पाण्याचे जे अगोदर भारत निर्माण असू दे, पेयजल योजना झाल्या, पण ती योजना पूर्ण कागदात पूर्ण झाल्या, पण प्रत्यक्ष त्या गावात पाणी बी आलं नाही। त्याच्यासाठी म्हणजे असं तुमच्या गावात असे काय गावं राहिलेत का, आढळले का तुम्हाला? असं काय मला वाटत नाही, पण काही गावामधल्या म्हणजे पूर्वी ज्या होत्या भारत निर्माण जी योजना होती तर त्या अशा योजनेच्या बाबतीमध्ये 1-2 गावामध्ये असे प्रश्न आहेत की बाबा योजना कागदावरच आहे, टाकी त्या ठिकाणी गळती आहे, त्या पाणी जातच नाही, शासनाच्या जो निधीचा आहे तो अपयोग दिसून येतो। परंतु प्राधान्यानं पाठीमागच्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या पुढल्या काळामध्ये जास्तीत जास्त गुणवत्तापूर्वक काम कसं होईल आणि जनतेच्या हिताचं काम कसं होईल तर यावर अधिकाधिक आम्ही भर देऊ। आता जे मला सांगा, सुरुवातीला ज्या वेळेस जे पाणी योजना पूर्ण झाल्यात त्या गावाला दुसऱ्या योजनेतून आपल्याला काम करून देता येत आहे का? त्याचा कालावधी त्याचं मूल्यांकन जे आहे म्हणजे तिचं लाईफलाईन किती आहे त्या योजनेचं, त्या योजनेवर पैसे किती खर्च केलेले आहेत त्याचं व्हॅल्युएशन केलं जातं आणि नंतर मग त्याची मंजुरी त्या ठिकाणी दिली जाते। त्याचं ती आपण पडताळणी केल्याशिवाय त्या ठिकाणी दुसरी योजना त्या ठिकाणी घेता येत नाही। पण आता कसं आपले जे आमदार आहेत, आमदारांनी एखादी गोष्ट मनात घेतली तर बऱ्यापैकी त्या गावाला म्हणजे कोणता पण असू दे त्याचा आपल्याला अपेक्षित म्हणजे मार्ग म्हणजे उत्तर मिळू शकते असं स्थिती आहे। त्याच्यामुळे आमदाराच्या माध्यमातून तुम्ही जे गावं उर्वरित कुठल्या गावातल्या पाण्याचा प्रश्न असेल ते तुम्ही मार्गी लावावा आणि तुम्ही भरघोस मताने विजय व्हावं असं शुभेच्छा देऊन थांबूया। धन्यवाद। केएस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।